नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरींचं अनुदान रखडलं। शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करण्याची वेळ, अनुदान लवकर मिळावं, शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील शेलदामध्ये भीषण पाणी टंचाई। एप्रिल मे महिन्यात परिस्थिती गंभीर होणार, प्रशासनानं तातडीनं पाणी प्रश्न सोडवावा, नागरिकांची मागणी। जळगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हातात कटोरा घेत भीक मागवा आंदोलन। कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन। कामगार किमान कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यात वारंवार नादुरुस्त होणाऱ्या रुग्णवाहिकांमुळे आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांचे हाल। 108 सेवेतील रुग्णवाहिकांमध्ये तांत्रिक अडचणींमध्ये वाढ। धुळे शहरातील विविध चौकात कचऱ्याचे साम्राज्य। कचरा लवकर उचलला जात नसल्यानं दुर्गंधी, नागरिकांची कचरा उचलण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाची आवक वाढली। 1,80,000 कापसाची आवक, तर आठवडाभर हंगाम सुरू राहणार। नंदुरबार जिल्ह्यात गहू काढणीला वेग, गव्हाला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। गव्हाला 3,500 रुपयांचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आजपासून नेरळमधील माथेरान बंदची हाक। माथेरान पर्यटन बचावासाठी प्रशासनाकडून असहकार, प्रशासन आणि स्थानिक यांची बैठक फोल ठरली। पिंपरी महापालिकेकडे नोंदणीकृत 6,644 गृहनिर्माण सोसायट्यांमधील 77,886 सदनिका धारकांकडे 180 कोटींचा मालमत्ता कर थकीत। थकबाकीदारांच्या सदनिकांच्या शेअर सर्टिफिकेटवर महापालिका थकीत रकमेचा बोजा चढवणार। आज ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार। अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजनांसह आरोग्य आणि शिक्षण विभागावर भर दिला जाणार। कल्याण बाजार समिती परिसरात रात्रीच्या सुमारास पाईपलाईन फुटल्यानं पाण्याचे उंच फवारे, हजारो लिटर पाणी वाया। महापालिकेच्या दिरंगाईमुळे नागरिक संतप्त, पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता। कांदिवलीच्या एकतानगर गृहनिर्माण सोसायटीच्या बांधकामादरम्यान एका कामगाराचा पडून मृत्यू। कामगाराच्या मृत्यूनंतर कांदिवली पोलिसांनी बिल्डर आणि कंत्राटदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला। पुण्यामध्ये कोयता गँगची आता नागरिकांच्या घरात घुसखोरी। तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अकोल्यात 2 गावगुंडांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण। अकोला शहरातील रतनलाल प्लॉट चौकातील घटना। अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर। पिंपरी चिंचवड शहरात स्थानिक गावगुंडांकडून हवेत गोळीबार करतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद। स्थानिक महिलेकडून पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। नागपुरात क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अंकुश देवगीकर असं मृत व्यक्तीचं नाव। जळगावच्या अमळनेरमध्ये बसमधून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या यवतमाळच्या महिलांच्या टोळीला अटक। अमळनेर पोलिसांनी तब्बल 350 सीसीटीव्ही फुटेज तपासत महिलांना अटक केली आहे। धुळ्यात 25,900 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। आझादनगर पोलिसांची कारवाई, एकाला पोलिसांकडून अटक। धुळ्यात गावठी पिस्टल बाळगणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात। गावठी बनावटीचे पिस्टल जप्त। 41,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे आधीच जाहीर होणार। परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर सुरू झाल्यानं निकाल देखील 15 मे पूर्वीच जाहीर केला जाणार।